नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। मी आज तुम्हाला एकदम मऊ लुसलुशीत अशी जाळीदार इडली बनवून दाखवणार आहे। ते तुम्ही एकदम लक्ष देऊन बघा। इडली तोडताना तुम्हाला एकदम पावासारखी दिसेल। बघा किती छान बनली आहे। त्यामध्ये मी एक सिक्रेट गोष्ट टाकली आहे, ते तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल। तुम्ही सकाळी इडली केलेली संध्याकाळपर्यंत ती मऊ राहील। त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे माझ्या इडल्या किती छान आणि मऊ झाल्या आहेत। इडली बनवण्यासाठी 1 ग्लास पोहे, 1 ग्लास उडदाची डाळ, 1 चमचा मेथी दाणे व 3 ग्लास तांदूळ घेतले आहेत। आता मी ते तांदूळ धुवून त्यामध्ये पोहे पण टाकले आहेत। उडदाची डाळ धुवून घेते व त्यामध्ये मेथी दाणे पण टाकून घेते। आता हे सर्व रात्रभर पाण्यात भिजत घातले होते, ते आता आपलं भिजून झालेलं आहे। आता आपण ते वाटून घेऊया। आता इथे आपण इडलीसाठी लागणारे वाटण वाटून घेऊया। इडलीचे पीठ वाटत असताना थोडेसे रव्यासारखेच ठेवून घ्यायचे। एकदम बारीक असं पीठ दळायचं नाही, तसं जर दळलं तर मग त्याच्या इडल्या व्यवस्थित होणार नाहीत आणि फुगणार पण नाहीत। आता मी सुरुवातीला तांदूळ दळून घेतले आहेत थोडेसे, तर आता सेकंड टाइमला मी उडदाची डाळ दळून घेते, कारण जर लास्टला दळली तर ती पीठ उडदाचं जे आहे ते चिटकून बसतं आपल्या मिक्सरला। त्यामुळे 2 नंबरला दळून घेतलं आणि लास्टला परत तांदळाचं पीठ दळून घेतलं, तर मग त्यातली जेवढी बी डाळ चिटकलेली आहे ती सर्व निघून जाते। त्यामुळे उडदाचे पीठ आपले दळून झालेले आहे। आता त्या तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेते। इडलीला लागणारे वाटण आपले सर्व दळून होत आलेले आहे। आता ते सर्व पुन्हा थोड्या वेळाने मिक्स करून घ्या। जी तुम्हाला मी सिक्रेट गोष्ट म्हणली होती ती आता मी तुम्हाला दाखवते। ते म्हणजे आपण जेवण करून जो उरलेला भात रात्री राहतो थोडासा, तो भात मिक्सरमधून काढून घ्यायचा व आपल्या वाटणामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा। त्यामुळे आपल्या इडल्या मऊ आणि एकदम लुसलुशीत अशा होतात। तुम्ही ही सिक्रेट गोष्ट करून बघा, तुमच्या इडल्या सकाळी केलेल्या संध्याकाळपर्यंत मऊच राहतील। हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे डाळ आणि तांदळाचे पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे। हे रात्रभर भिजायला पीठ ठेवून देऊया। इडलीचं पीठ रात्रभर भिजलेलं आहे। आता मी इडल्या करून घेते। इडली करत असताना भांड्याच्या खालच्या साईडला पाणी ओतून घ्यायचं। ज्यावेळेस त्याला उकळी येते त्यावेळेस इडल्या ठेवायला चालू करायचं। तुम्ही बघू शकता मी पाण्याचे लेवल किती ठेवले आहे। बघा माझं पीठ किती छान फुगलेलं आहे। त्याला एकदम अशी जाळी जाळी पडल्यासारखं झालेलं आहे। हे पीठ इडली करण्यासाठी तयार झालेलं आहे। तर आता आपण इडल्या करून घेऊया। इडलीच्या भांड्याला म्हणजेच प्लेटात जे इडली करायचे आहेत त्याला तेल लावून घेऊया व त्यामध्ये पीठ घालून घेऊया इडलीचं। अशा प्रकारे इडल्या करून घ्या।
एक एक प्लेट लावून घेते मी। या प्लेटांना सर्व तेल लावलेलं आहे। माझ्या इडल्या पूर्ण लावून झालेल्या आहेत। आता आपण त्यावर झाकण झाकून देऊया आणि फक्त 10 मिनिटं इडल्या शिजवून घेऊया। 10 मिनिटापेक्षा जास्त इडल्या शिजवायच्या नाहीत, नाहीतर थोड्याशा निब्बरल्यासारख्या होतात। त्यामुळे 10 मिनिटं इडली शिजवून घ्यायची। इथे तुम्ही बघू शकता माझ्या इडल्या झालेल्या आहेत आणि किती छान फुगलेल्या आहेत। चमच्याच्या साहाय्याने अशा व्यवस्थित काढून घ्या। तुम्हाला इडली दाखवते, बघा किती छान झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू। तुम्ही ही इडलीची रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा। थँक्यू।